लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला. निकालाला उरले फक्त 20 तास. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. लोकसभेचा अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाहीवर. सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महाकव्हरेज. राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण. 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी. तर मुंबईत दुपारी 3 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल. पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नाही. पोस्टल मतांची मोजणी ईव्हीएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार. निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनात शंका. तर अमित शहा आणि मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा संजय राऊतांचा आरोप. देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाकडून फोन. देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. जयराम रमेश यांचा गौप्यस्फोट. अमित शहानी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा तपशील सादर करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना निर्देश. सिक्कीममध्ये भाजपचा धुव्वा. 12 आमदार असतानाही भोपळा फोडण्यात भाजप अपयशी. एक्झिट पोल नंतर शेअर बाजारामध्ये तेजी. सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला तर निफ्टीही 1000 अंकांनी वाढला. डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी मजबूत. मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण कर्नाटक व्यापण्याची शक्यता. तर 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. T20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची लढत. दक्षिण आफ्रिकेविरोधात श्रीलंकन गोलंदाजांचा कस लागणार. निकालाची प्रतीक्षा करा. केलेल्या भाकितापेक्षा वेगळं होईल. एक्झिट पोल नंतर सोनिया गांधींचं वक्तव्य. भारतामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याची चीनच्या ग्लोबल टाइम्सची गॅरंटी. भारतातील लोकसभा निकालाचे संपूर्ण जगाला वेग. प्लास्टर ऑफ पॅरिस बाबत व्यवहार्य तोडगा काढा, अन्यथा गणेश मूर्तिकारांवर बेरोजगारीची वेळ येईल. आशिष शेलार यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती. बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत. जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं. लोकसभेचं मतदान संपताच टोलच्या दरात 3 ते 5% वाढ. मध्यरात्रीपासून टोल दर वाढ लागू. मध्य रेल्वेच्या 3 दिवसीय जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा. मेगा ब्लॉक काळामध्ये 55 लाख मुंबईकरांचा बेस्टनं प्रवास. तर 2 दिवसात बेस्टची 5 कोटींची कमाई. अमूलचं दूध महागलं. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून संपूर्ण देशात दरवाढ लागू. मुंबईच्या धरणांमध्ये अवघा 8% जलसाठा. मुंबईकरांची भिस्त आता राखीव पाणी साठ्यावर. बुधवारपासून शहरामध्ये 10% पाणी कपात लागू होणार. किल्ले रायगडावर 350व्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी. राज्यभरातील शिवप्रेमी रायगडकडे रवाना. 6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारीचा घोळ सुरूच. भाजपकडून शिवाजी दराडे आणि अनिल बोरनारे दोघेही दावेदार. केवळ जातीचा उल्लेख केला तर तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही. उद्देश महत्वाचा. नागपूर खंडपीठाचं मत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीला 10.43% मत. तर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा. भारताचा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदचा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये अव्वल 10 मध्ये प्रवेश. प्रज्ञानंदच्या खात्यात 8.5 गुण. तर महिला गटात भारताची आर वैशाली अव्वल स्थान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.